सप्रेम जय भीम नमो बुद्धाय। आज महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा येथे साहित्य पुरस्काराने सन्मान करण्यात आहे। त्या अनुषंगाने केंद्रीय शासकीय निमशासकीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारतजी वानखेडे यांच्यासह या ठिकाणी आगमन झाले आहे। महाराष्ट्रातील कला आणि विविध प्रश्न यावर चर्चा करण्यासाठी आज आपण भेट घेणार आहोत मॅडमची। बोला मॅडम, काय सांगणार काय? नमस्कार, माझं नाव मीनाक्षी वेददास कराडे। मी कक्ष अधिकारी म्हणून गृह विभाग मंत्रालय मुंबई येथे कार्यरत आहे। आणि आज मला जो अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्याकडून जो काही रमाईरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे। आणि नांदेड शहराला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। नांदेड शहर म्हणजे हे शिखांचे जे गुरु नानक होते, तर त्यांचं ही कर्मभूमी आहे, त्यांची समाधी इथे आहे, माहूरची देवी इथे आहे। आणि अशा छान स्थळी मला आज पुरस्कार प्राप्त होतो, तो मला खूप आनंद होतो। त्याचबरोबर माझं जे कार्य आहे ते कार्य मी सामाजिक क्षेत्रामध्ये माझं जे योगदान आहे, तर मी मंत्रालयाचे कार्यरत असल्यामुळे माझ्याकडे अगदी तळागाळातला सर्वसामान्य कुणीही व्यक्ती आला तर त्याचे प्रश्न हे पुढाकार घेऊन हिरिरीने सोडवणे हा माझं हे महत्त्वाचं काम आहे। त्याचप्रमाणे मी नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, मुंबई शहर आणि इतरही ठिकाणी मी सामाजिकरित्या त्या ठिकाणी कार्य करते। सांगा सर, काय सांगायचं काय? मी डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे, भारत वानखेडे प्रणीत अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई या संघटनेची सांस्कृतिक विभागाची नांदेड जिल्ह्याची शाखा, या शाखेच्या वतीने आज माता रमाई यांचा जयंती सोहळा नांदेड शहरामध्ये आम्ही साजरा करत आहोत। या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष तथा मंत्रालयाचे नेते आदरणीय भारतजी वानखेडे साहेब उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे मंत्रालयातील गृह विभागाच्या कक्ष अधिकारी मीनाक्षी कराडे मॅडम याही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांना आम्ही सांस्कृतिक विभागाच्या वतीने रमाई रत्न पुरस्काराने आज त्यांचा आम्ही गौरव करणार आहोत। आम्ही संघटनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यावरती सांस्कृतिक विभागाच्या शाखाही आम्ही ओपन केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे ही जी मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी संघटना आहे मंत्रालयाची, ती पूर्ण महाराष्ट्रभर काम करते आहे। मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात या संघटनेचं काम आहे। आम्ही महापुरुषाचा संयुक्त जयंती सोहळेसुद्धा पूर्ण जिल्हास्तरावर घेतो, प्रत्येक जिल्ह्यावरती कार्यक्रम घेतो, समाज प्रबोधनाचं काम करतो आणि समतेचा संदेश सर्व समाजाला देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो। आणि शेवटचा राज्यस्तरीय संयुक्त जयंती सोहळा महापुरुषाचा मंत्रालयामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उपस्थित असतात, बरेच मंत्री महोदय असतात, सेक्रेटरी लेवलचे अधिकारी असतात, मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात। ही संघटना अतिशय सामाजिक आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक प्रश्नाबाबत सुद्धा सातत्यपूर्ण न्याय मागण्यासाठी लढा देणारी संघटना आहे। मॅडम, जे महिलांना काय संदेश द्याल, महिला मुलींना शिक्षणाविषयी? खरं तर महिला हा आपल्या पूर्ण राष्ट्राच्या निर्मितीतला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। आणि एक महिला जर का शिकली तर ते पूर्ण घरदार शिकतं, असं महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हटलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे आजच्या ज्या महिला आहेत त्यांना महिलांना मला सांगायला आवडेल की तुम्ही प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहा, स्वावलंबी बना, आत्मनिर्भर बना। आणि आपण तुमचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्वाने तुम्ही उंच उंच भरारी घ्या, कधी स्वतःला कमी लेखू नका। एकत्र या, संघटित व्हा, आपला वेळ, आपलं जे कार्य आहे त्याला पूर्णपणे तुम्ही विस्तृत करा। आणि यशाच्या पायऱ्या, यशाची शिखरं तुम्ही पण पादाक्रांत करू शकतात, तुम्ही पण पुरुषांच्या बरोबरीने कार्य करू शकतात। हा आत्मविश्वास तुम्ही स्वतःमध्ये बाळगा, स्वतःची प्रगती करा। तुम्ही शिकलात तर आपलं पूर्ण कुटुंब शिकेल, कुटुंब शिकलं तर आपला समाज शिकेल, आणि समाज शिकलं तर आपला पूर्ण देश, आपलं राष्ट्र आपलं शिकेल आणि आपल्या राष्ट्राचा विकास होईल। धन्यवाद मॅडमजी, धन्यवाद सर। आपण वेळातला वेळ करून आपल्या चॅनलला भेट दिली आणि आपली माहिती सांगितली की या माध्यमातून आपण बरंचसं महिलांचं योगदान आणि महिलांसाठी केले सक्षमीकरण व प्रशासकीय स्तरावर
डॉक्टर उत्तम सोनकांबळे यांनी दिलेली संघटनेची माहिती फार अतुलनीय आहे. कारण या मोठ्या पदावर कार्य करत असताना सामान्य जनतेची नाळ आणि काय प्रश्न आहेत ते समस्या काय आहेत हे जाणता गृहविभागात आपण महत्त्वाच्या पदावर आहात. सर्व न्याय देसाल हीच अपेक्षा करतो. परंतु आणि यासह आपला जे पुरस्कार प्राप्त झाला रमाई पुरस्कार याबद्दल शुभेच्छा करतो. धन्यवाद.